प्रकृती आणि प्रवृत्ती या दोहोंमध्ये फरक आहे. प्रकृती ही निसर्गाशी संबंधित आहे, तर प्रवृत्ती ही मनोयोगाशी संबंधित आहे. प्रकृतीचा विषय ज्या ज्या वेळा केला जातो त्या त्या वेळा नैसर्गिक तत्वांची व्याख्या त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु आत्मिक अशा दृष्टिकोनातून जर प्रकृतीला पाहिले तर प्रकृती ही विविध प्रकारे विविधतेने नटलेली आहे. प्रकृतीचा साशय विषय हा गंभीर आहे. प्रवृत्ती ही मनाशी संबंधित असून मनाच्या नाना प्रकारच्या विकारांशी तिचा थेट संबंध येतो. प्रवृत्तीचा विषय हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विषय विकारांशी संबंधित आहे. जिथे प्रवृत्ती आहे तिथे प्रकृती नाही, आणि जिथे प्रवृत्ती आहे तिथे प्रकृती नाही, आणि जिथे प्रकृती आहे तिथे प्रवृत्ती नाही. जिथे प्रकृती आहे तिथे प्रवृत्ती नाही. प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन्ही विषय आपल्याला आज समजून घ्यायचे आहेत, कारण या दोन्ही विषयांमधून आपल्याला ज्ञानयोगाचे रहस्य हे समजून घेण्यास महत्त्वपूर्ण भूमिका यामधून दिसून येऊ शकते. तत्वज्ञानाची व्याख्या विशद करत असताना आपण प्रत्येक गोष्टीला साराभिभूत अशा दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. साराभिभूत म्हणजे साराशी निगडित असलेली प्रत्येक संकल्पना जी व्याख्येशी, तरतुदीशी आणि साशय विषयाशी संबंधित आहे. साशय म्हणजे एक प्रकारचा आशय आणि एक प्रकारचा असा योगिक अर्थ जो आपल्याला मनोयोगाच्या दृष्टिकोनातून आत्मिक अशा तऱ्हेने संकल्पित अशा मनोदयाला सहाय्यभूत असू शकतो. ज्ञान हे शाश्वत आहे, ते चित्तयुक्त आहे, आणि भावयोग हा त्यामध्ये सर्व मुक्त अशा तऱ्हेने आचरणयुक्त करणारा घटक आहे. याशी संबंधित असलेला आज अभंग आपण पाहणार आहोत. सत्य शाश्वत चित्तयुक्त, भावयोग सर्वन्मुक्त, ज्ञान ब्रह्म अंतर्जीवित म्हणून ये अधिवर्णित. समदृष्टी शुद्ध बुद्धी, आत्मशुद्धी भाव प्रकटी, ज्ञातीजन सभासेवित म्हणून ये अधिवर्णित. तपयोग आंतर्ग्लानित, तपाधिष्ठित बाह्यकृत, जे इंद्रियाजित सर्वजित म्हणून ये अधिवर्णित. प्रकृतीचा सार संबंध हा मनुष्याच्या नाना प्रकारच्या विषयांशी संबंधित असतो. जिथे प्रकृती आहे तिथे आत्मिकता ही निपुण अशा प्रमाणात विराजित असते, आणि जिथे मनोयोगाची संबंध हा थेट आपल्या अंतरात्म्याशी संबंधित असतो. प्रकृतीचा साराभूत विषय हा समजून घेत असताना जीवनाची प्रत्येक व्याख्या आपल्याला विशद करणे गरजेचे आहे. सत्य हे शाश्वत आहे. परम सत्याचा शोध घ्या, म्हणजे परम सत्य हे तुम्हाला सहज वृद्धिंगत करता येऊ शकते. तिथे चित्तयुक्त अशी अवस्था ही प्रणीत आहे. चित्तयुक्त अवस्था याचा अर्थ चित्तयोगाशी संबंधित असलेली प्रत्येक व्याख्या जी चित्त अंतर्गत प्रत्येक नाना प्रकारच्या विषयांना निरोध करण्यास सक्षम असते. भावयोग हा सर्वोन्मुक्त अशा तऱ्हेने आपल्याला जीवन जगण्याचे कल्याणकारी मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान ब्रह्म अंतर्जीवित म्हणजे एक समाधीची अवस्था जिथे ज्ञान हे अंतरातून उत्पन्न होते. ज्ञान हे अंतर्गत जगतातून उत्पन्न होते. अंतर्गत जगतातील प्रत्येक व्याख्या या ज्ञान ब्रह्माशी निगडीत आहेत, आणि तिथे अंतर्जीवित सार हा अभिप्रेत केलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की अधिवर्णित केलेली प्रत्येक व्याख्या ही प्रत्येक मनुष्याला त्या त्या दृष्टिकोनातून सक्षम करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अर्थात योगिक अर्थाने जर पाहिले तर समदृष्टी शुद्ध बुद्धी, जिथे समता आहे, जिथे समान दृष्टीचा मानबिंदू सांगितलेला आहे तिथे शुद्ध बुद्धी विराजित आहे, अशी व्याख्या आत्मशुद्धी भाव प्रकट करण्यास सक्षम असते. आणि ज्ञातीजन हे सदैव सभासेवित अवस्थेमध्ये या वृद्धिंगत चेतनेला सदैव मान्यता प्राप्त करून देतात. म्हणून अधिवर्णित केलेली प्रत्येक व्याख्या ही त्या त्या दृष्टिकोनातून समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक व्याख्येचा साराभिभूत अर्थ हा त्या त्या दृष्टिकोनातून अधःप्रणीत केलेला असतो. तपयोग हा अंतर्ग्लानित लीन असेल तर त्याला कोणतेही महत्त्व साध्य करता येत नाही. अर्थात तपाधिष्ठित बाह्यंकृत अशी अवस्था त्याला साध्य करता येते, आणि तपाधिष्ठित बाह्यंकृत अशी अवस्था साध्य केल्यानंतर इंद्रियातील सर्वजित अशी व्याख्या त्याला सहजगत्या प्राप्त करता येते. अर्थात सांगण्याचे तात्पर्य हे आहे की इंद्रियातीत अवस्था
ही इंद्रियजित अवस्थेपर्यंत नेण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो प्रकृतीशी संबंधित आहे. आणि प्रकृती ही जर आंतरिक आत्म्याने प्रणित असेल तर ती खऱ्या अर्थाने आत्मशुद्धीचा शोध घेण्यास पात्र ठरते. पुढचा अभंग आज आपण पाहूया. ज्ञानयोग आत्म पुरुषवेदी तपाश्रित तांची सुसमाधी तेथी समस्त वायू सर्जित म्हणून ये अधिवर्णित. तुका म्हणे बुद्धी विजया समस्तु भाव दत्ताशया ज्ञानीत ज्ञानी साध्याजित म्हणून ये अधिवर्णित. ज्ञानयोग हा आत्मपुरुषाचा वेदी आहे. ज्ञानयोगाने ज्या ज्या संकल्पना उदयास आलेल्या आहेत त्या कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, प्राणयोग या सर्व संकल्पनांशी त्या एकनिष्ठ आहेत. असा हा ज्ञानयोग हा आत्मपुरुष वेदी असा म्हटलेला आहे. आत्मिक पुरुष हा त्याची एक संकल्पना आहे. तपाश्रितांची सुसमाधी म्हणजे आत्मिक पुरुषाची व्याख्या करत असताना अभंगात अशा प्रकारे म्हटलेले आहे की तपाश्रितांची सुसमाधी म्हणजे काय की तपोयोग हा इतका उन्नत आहे की तो समाधीच्या अवस्थेपर्यंत आपल्याला नेण्यास सक्षम आहे. आणि तपाश्रितांची सुसमाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये सर्व भूमिका त्याला ज्ञात झालेल्या आहेत, तपाच्या भूमिका, यामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो ध्यान, समाधी, कल्याण अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत त्या प्रत्येक व्याख्या मनुष्याला सहजगत्या साध्य झालेल्या आहेत. तेथी समस्त वायुसर्जित, समस्त वायुसर्जित याचा अर्थ असा की जगत कल्याणाची भूमिका बजावणारे प्रत्येक तत्व म्हणजे ज्यामध्ये वायू, अग्नी, जल, पृथ्वी अशा प्रकारच्या संरचना पंचमहाभूतांमध्ये ज्या ज्या तऱ्हेने विभागलेल्या आहेत त्यामध्ये वायू हा एक सर्वात महत्वपूर्ण घटक मानला गेलेला आहे. आणि हाच घटक वायुसर्जित अवस्थेमध्ये मनुष्याला प्रेरणाभिभूत करतो. अर्थात वायुसर्जित ही व्याख्या प्राणयोगाची संबंधित आहे, प्राणायामाची संबंधित आहे. आणि प्राणायाम जिथे केला जातो तिथे सर्व विकारांचा, विषयांचा नाश होतो. अशा प्रकारची व्याख्या इथे अधिवर्णित करण्यात आलेली आहे. अर्थात बुद्धिविजय करणे हेच योगाचे लक्षण आहे. बुद्धिविजय करणे, बुद्धीवर विजय मिळवणे हेच तत्वाचे लक्षण आहे, जे समस्त भाव दत्ताश्रयात अधिवर्णित करण्यात येते. अर्थात ज्ञानी जन हे सदैव याला साध्यातीत अवस्थेमध्ये पाहण्याची भूमिका बजावतात. अर्थात सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जीवनाची प्रत्येक व्याख्या विकसित करत असताना प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन संकल्पना आपल्याला समजून घेणे गरजेचे असतील. प्रकृती जी बाह्य तत्वाशी निगडीत नसून आंतरिक कल्याणाला महत्व देते आणि प्रवृत्ती ही आंतरिक कल्याणाशी निगडीत नसून बाह्य तत्वाला महत्व देते. अर्थात सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जीवनाची प्रत्येक व्याख्या विकसित करत असताना आपल्याला प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन्ही संकल्पना समजून घेणे गरजेचे असतील. आणि त्यातच जो हा योगी या समजून घेण्यास पात्र असेल तोच खऱ्या अर्थाने जीवनाची व्याख्या विकसित करण्यास योग्यता प्राप्त करेल.